तर हाय हॅलो नमस्ते, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर व्हिडिओ बनवण्याचं कारण असं की मागच्या वेळी मी जो शाळेचा स्नेहसंमेलनाचा व्हिडिओ पोस्ट केलेला आहे, तर त्याचा सेकंड पार्ट मी अपलोड केलाच नाही आणि त्या पार्टमध्ये मी लास्टला मेन्शन केलेलं होतं की मी याचा दुसरा भाग लवकरच अपलोड करेल। पण मग झालं असं की ऑलरेडी जो पार्ट मी अपलोड केला आहे गॅदरिंगचा, तर त्यात मुलं ज्या गाण्यांवरती परफॉर्मन्स करताय ना, तर त्या गाण्यांसाठी यूट्यूबकडून मला कॉपीराईट क्लेम येतोय। आता कॉपीराईट येण्याचं कारण असं की मुलं ज्या गाण्यावरती डान्स करताय, आता मी व्हिडिओ शूट केला म्हणजे ते गाणं पण त्या व्हिडिओत येणार आणि ते व्हिडिओत आलं म्हणजे आता तुम्हाला ते दाखवण्यासाठी मला ते म्यूट करावं लागणार नाही, ते मला तसंच ठेवायला लागेल। तर ते गाणे ऑलरेडी तसेच त्यात मी कॅप्चर केलेले होते, मग ते गाणे बॅकग्राऊंडला वाजताय, त्यामुळे मग यूट्यूबकडून कॉपीराईट येते। कदाचित ते गाणे व्हॅल्युएबल नसतील व्हिडिओसाठी, तर त्यामुळं मग मला दुसरा पार्ट बनवण्याची इच्छाच नाही राहिली। कारण म्हटलं की दुसऱ्या पार्टमध्ये तर उरलेले सर्वच गाणे आहेत, कारण पहिल्या पार्टमध्ये फक्त 3च गाणे होते, बाकी नंतर खरी गॅदरिंग तर दुसऱ्या पार्टमध्ये पूर्ण होणार होती। तर ऑलरेडी त्यालाच कॉपीराईट यायला लागलं, मग मला इच्छाच नाही राहिली दुसरा पार्ट अपलोड करायची। पण मग पुन्हा एक विचार केला की काही सबस्क्रायबर माझे असे आहेत की जे त्या पार्टची आतुरतेने वाट बघत असतील आणि काहींनी पर्सनली मला सांगितलं पण की दुसरा पार्ट कधी येणार आहे, तर म्हणून मग मी आज तो फायनली अपलोड करते। तर नक्की बघा तुम्ही तो पार्ट आणि पूर्ण व्हिडिओ बघा, खूप गमतीशीर असणार आहे हा दुसरा पार्ट। तर कंटिन्यू बघा मग व्हिडिओ, आणि त्यामध्ये दादू पण आहे, तुम्हाला तर माहितीच आहे। गॅदरिंगच्या या व्हिडिओमध्ये मी भरपूर अशा छोट्या छोट्या ज्या क्लिप्स आहे मुलांचे डान्स, तर हा व्हिडिओ मोठा झाला आहे ऑलरेडी, तर जेवढं मेन स्टेप आहे तेवढ्या मी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे, कारण खूप मग मोठा व्हिडिओ होऊन जातो। तर बघा तुम्ही, दादूचा पण परफॉर्मन्स आहे, त्याचं गाणं जरा लेट होतं, म्हणजे लास्टलाच होतं जरा, तर त्याचा परफॉर्मन्स बघा तुम्ही, कारण ह्या वर्षीच्या गॅदरिंगचा सर्वात बेस्ट परफॉर्मन्स त्यांच्याच वर्गाचा होता। खूप छान डान्स केला त्यांनी सर्व, म्हणजे एवढ्या छोट्या मुलांचं कौतुकच म्हणावं लागेल। आणि ह्या वर्षीची गॅदरिंग इतकी छान झाली की प्रत्येक वर्गातून म्हणजे मुलांनी अशा गाण्यांमध्ये सहभाग घेतलेला होता की देशभक्तीपर गीत म्हणा, शिवाजी महाराजांचं, गणपती वगैरे, म्हणजे सर्व छानच गाणे होते, म्हणजे असे धांगडधिंगा काही नव्हतं। तर त्यात दादूनी पण शिवतांडवमध्ये भाग घेतलेला होता, त्याचा परफॉर्मन्स नक्की बघा, मी तुम्हाला तसं तिथं दाखवेल तो कुठे आहे कुठं नाही, पण तुम्ही पण शोधा त्याला की तो कुठं दिसतोय कुठं नाही, आणि त्यासाठी व्हिडिओ मग पूर्ण तुम्हाला कंटिन्यू बघावं लागेल। एक तर ऑलरेडी हा व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे, आणि काय होतं की जास्त मोठे व्हिडिओ झाले तर बघायला कंटाळा करतो, कोणी पण बोर वाटतं। पण मग आता मी तरी काय करणार की एवढे सर्व गाणे होते, तरी पण मग मला भरपूर जेवढे म्हणजे मेन गोष्टी आहेत त्याच मी घेतल्या आहेत, त्यात बाकीचं सगळं मी कट केलं आहे। आणि त्यात मेन म्हणजे मी फर्स्ट टाईम माझ्या आयुष्यातला एक क्षण असा की मी कुठल्या तरी सेलिब्रिटीला भेटले, तर ती गोष्ट माझ्यासाठी खूप खास होती। तर तेही काही क्षण त्यात मी कैद केले, तर ते पण तुम्ही बघा। आणि आज तर शनिवार आहे, आज आहे 11 तारीख, तर आज मी माझा अर्ली मॉर्निंगचा व्हिडिओ शूट केला आहे। कदाचित आज तुम्हाला पोस्ट करायला वेळ भेटतो की नाही भेटतो, तर तो उद्या मी नक्की पोस्ट करणार आहे, तर तो पण तुम्ही कंटिन्यू बघा, म्हणजे पूर्ण बघा, कारण या आधीच्या माझ्या डेली रुटीनच्या व्हिडिओला तुम्ही जो उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे ना, त्याने खरंच मला खूप आनंद झाला आहे। आणि ह्या व्हिडिओलाही मला तीच अपेक्षा आहे की तुमच्याकडून मला ते प्रेम भेटेल, तर नक्की बघा तोही व्हिडिओ तुम्ही, आणि हा स्नेहसंमेलनाचा व्हिडिओ पण बघायला विसरू नका। आणि चॅनलला लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब सगळंच करा, कारण आपल्याला लवकरात लवकर 1K सबस्क्रायबर कंप्लीट करायचे आहे, आणि ते तुमच्या सहकार्याशिवाय शक्य नाही, त्यामुळे सहकार्य करा। आणि बस, मी काय आता जास्ती टाईमपास करत नाही, त्यामुळे कंटिन्यू व्हिडिओ बघा। तर चला आपण पार्ट 2ला सुरुवात करू।
अतिशय सुंदर असं शिवतांडव नृत्य झालेलं आहे. आणि किती जणांनी दादूला या गाण्यात अचूक ओळखलं नसेल तर मी सांगते की तो बघा पहिल्याच लाईनमध्ये जो समोर बसलाय, चेहऱ्याला सफेद सफेद दिसतंय सेंटरला एकदम समोर, तर दादू आहे तो. कसा दिसतोय बघा. बघा मंडळी, इथे शिवतांडव नृत्य पाहिलेले आहे की जे रावणाने रचलेलं होतं. आपण आतापर्यंत जी गाणी पाहिली त्यात आपल्याला देशभक्ती दिसली, कृष्ण भक्ती दिसली, विठुरायाची भक्ती दिसली, नंतर खंडेरावा त्याची आपल्याला भक्ती दिसली. आणि यानंतर ही सगळी भक्ती बघत असताना आता वेळ आली आहे या
राज्यातलं सुराज्य होण्याची, कारण राज्यातली छत्रपती शिवाजी महाराज की कोणी पालकांनी जायचं नाही आपल्या या शिवरायांना. आपल्या हातचे कार्याध्यक्ष तुमचा काय आहे, कोणी जायचं नाही. आयुष्यात पहिल्यांदा कोणातरी सेलिब्रिटीला भेटले, खरंच मनाला खूप छान वाटलं. आणि सरांविषयी काय बोलू, सरांचं व्यक्तिमत्व एकदम मनमिळाऊ, दिलदार स्वभाव आणि खूप छान वाटलं खरंच. पहिलाच फोटो माझा हा सेलिब्रिटीसोबतचा आणि फर्स्ट टाईम मी कुणातरी सेलिब्रिटीला भेटले असेल. तर आजच्यासाठी एवढंच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ, तोपर्यंत बाय.